नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशाल देख किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तयार केलेली आहे पालक बेसन। खूप छान आणि वेगळ्या प्रकारे आपण हे पालक बेसन तयार केलेलं आहे। चवीला अप्रतिम लागतं। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे पालकाची भाजी नक्की तयार करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। हे पालक बेसन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, दोघा जणांपुरता मी भाजी करणार आहे। तर अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, मोहरी, हळद, शेंगदाणे 1 चमचा, 1 चमचा बेसन, जिरं आणि लाल तिखट। आता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपल्याला खूप छान भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन टाकून बेसनसुद्धा छान कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। हे सतत आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून बेसन आपलं जळणार नाही। हे बघा, बेसनाचा कलर चेंज झालेला आहे, शेंगदाणे पण आपले छान भाजलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मिक्सरमधून छान बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघा, छान अशी पावडर आपण करून घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकणार आहोत। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत। हे बघा, मोहरी छान तडतडली आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं पण छान फुललेलं आहे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची। तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल। आता मी यामध्ये एकच हिरवी मिरची वापरलेली आहे। आता आपण कांदा टाकूया। कांदा पण आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि कांदा छान झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही, कांदा आपल्याला छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो जर आपण आधी टाकला तर कांदा शिजण्याची जी प्रोसेस असते ती थांबते, त्यामुळे कांदा शिजल्यानंतरच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। मी 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली पालक आपण यामध्ये टाकणार आहोत। मी 2 जणांसाठी ही भाजी करणार आहे, त्यामुळे अर्धी जुडीच पालक मी यामध्ये वापरलेली आहे। तुम्ही जास्त 4-5 जणांसाठी करत असेल तर 1 जुडी पालक घेतली तरी चालेल। आता आपल्याला पालक छान या मसाल्यामध्ये झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचा आहे। पाणी न टाकता आपल्याला पालक तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर झाकण ठेवून पालक छान शिजवून घेऊया। मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा पालकाची भाजी खायचा कंटाळा येतो। तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे पालकाची भाजी नक्की तयार करून बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पालक खूप आवडेल। हे बघा, पालकाच्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे, पालक आपला छान शिजलेला आहे। आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। अर्धा ग्लास पाणी टाकून याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता तुम्ही जर 4-5 जणांसाठी करत असेल तर पाणी कमी जास्त केलं तरी चालेल। आता याला छान उकळी आल्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं शेंगदाणे आणि बेसनाचं मिक्सरमधून काढून, ते आपण 2-3 चमचे यामध्ये टाकणार आहोत।
बेसन आणि शेंगदाण्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते. कलरही बघू शकता तुम्ही, भाजीला खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की तयार करून बघा. मुलंसुद्धा खूप आवडीने ही भाजी खातील. आता झाकण ठेवून 5 मिनिटापर्यंत आपल्याला हे बेसन छान शिजवून घ्यायचं आहे. हे बेसन भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खायला पण खूप छान लागतं. बघू शकता तुम्ही, भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे. भाजी दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा. आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही जर पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बघू शकता तुम्ही, सकाळच्या धावपळीमध्ये टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे आणि दिसायला आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते.